नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर आजच्या नवीन भागामध्ये आपण एकूण 5 रांगोळी काढणार आहोत आणि आजच्या रांगोळीसुद्धा सुंदर आहेत, अगदी छोट्या आहेत आणि काढायलासुद्धा खूप सोप्या आहेत. तर आज आपण झटपट होणाऱ्या अशा छोट्या छोट्या रांगोळी काढूयात. यामध्ये आपण ह्या बॉर्डर डिझाईन म्हणूनसुद्धा काढू शकतो किंवा उंबरवड्याच्या साईडलासुद्धा काढता येतील आपल्याला या रांगोळी. चला तर मग. तर इथे बघा, मी हिरव्या रांगोळीने एक डॉट्स दिला आहे आणि त्यावरती आपण अशा 2 गोलाकार पाकळ्या काढलेल्या आहेत आणि साईडला 2 तुरेसुद्धा काढून घेतलेले आहेत. आणि सेम आपण जो ग्रीन कलरचा डॉट दिलेला आहे त्याखालीसुद्धा आपल्याला पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत 3 आणि त्यावरतीसुद्धा आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे डॉट्स देऊयात आणि खालतीसुद्धा आपण अशा 2 लाईन देऊयात आणि त्याखालीसुद्धा आपल्याला लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे डॉट्स द्यायचे आहेत. तर अगदी सोप्या आहेत, सुंदर डिझाईन आहेत, अगदी कुणालाही काढता येतील एवढ्या सोप्या आहेत रांगोळी. तर साईडलासुद्धा आपण एक एक तुरे काढलेले आहेत, त्यावरतीसुद्धा आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीने डॉट्स देऊयात. तर मैत्रिणींनो, ही होती आजच्या भागातली आपली पहिली रांगोळी डिझाईन. अगदी साधी, सोपी, सिंपल आणि मेन म्हणजे अगदी कमीत कमी जागेमध्ये काढता येईल अशी. तर इथे आपली पहिली रांगोळी तयार आहे. तर आपण आता इथे पुढची डिझाईन काढूयात. ही सुद्धा आपल्याला बॉर्डर डिझाईन म्हणून सुद्धा काढता येईल किंवा उंबरवड्याच्या साईडला, तुळशीसमोर, देवघरामध्ये अगदी छान दिसेल ही रांगोळी. तर इथे बघा, आपल्याला अर्धगोल असं काढून घ्यायचं आहे आणि पलीकडच्या साईडचा टोक आपल्याला अलीकडच्या साईडला त्यावरती आपल्याला तुरा काढून घ्यायचा आहे खालच्या साईडने. तर सेम अपोजिटसुद्धा हेच करायचं आहे. या साईडचं लाईन आपल्याला तिकडच्या साईडला तुरा काढून घ्यायची आहे आणि खाली आपण अशा 3 लाईन दिलेल्या आहेत. त्यावरती आपण ऑरेंज कलरच्या रांगोळीचा एक डॉट्स दिला आहे आणि दोन्हीच्या मध्ये आपण इथे एक मोठा डॉट्स दिला आहे आणि वाटीच्या सहाय्याने इथे प्रेस करून आपण हलक्या हाताने आपण बोटाच्या सहाय्याने इथे असं चक्र काढून घेतलेलं आहे आणि त्यावरतीसुद्धा आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे डॉट्स देऊन घेऊयात. रांगोळी अगदी छोटी आहे, एकदम उठून दिसणारी आहे आणि सुरेखसुद्धा आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या भागातल्या रांगोळीपैकी तुम्हाला कोणती रांगोळी आवडली हे सांगायला विसरू नका आणि कोणती रांगोळी आवडली ही काढायलासुद्धा विसरू नका. तर ही बघा, आपली अगदी सुरेख आणि कमी कलर वापरून कमी जागेमध्ये काढता येणारी ही रांगोळी आपली इथे सुद्धा तयार झालेली आहे दुसरी. तर आपण आता इथे तिसरी रांगोळी काढूयात. तर इथे बघा, मी एक पहिले पाकळी काढून घेतलेली आहे आणि या पद्धतीने आपल्याला खाली 3 गोल काढून घ्यायचे आहे. या प्रकारे आपल्याला डिझाईन करायची आहे आणि इथे सुद्धा आपण या दोन्हीच्या साईडने आपल्याला असे तुरे काढायचे आहेत, क्लीनसुद्धा करून घ्यायचे आहेत. रांगोळी स्प्रेड होत असल्यामुळे क्लिअर दिसत नाही, त्यामुळे आपण इथे इयरबडच्या सहाय्याने रांगोळी क्लीनसुद्धा करून घेऊयात तुऱ्यांची. हे बघा, या पद्धतीने. आणि याखाली आपण निळ्या रांगोळीचे असे डॉट्स देऊयात 3 आणि वरसुद्धा आपण लाल रांगोळीचे डॉट्स देऊयात 2. अगदी सुरेख रांगोळी आहेत मैत्रिणींनो. आपल्या चॅनलवरती रोजच्या व्हिडिओमध्ये 5, 6, 7 अशा मी रांगोळी तुम्हाला दाखवत असते आणि ह्या जर रांगोळी तुम्हाला काढायला आवडत असतील, पाहायला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. रांगोळी आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मैत्रिणींशी. आणि कोणती रांगोळी आवडली किंवा रांगोळी तुम्हाला कोणत्या पाहायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून सांगा. तर ही सुद्धा बघा, आपली किती सुंदर रांगोळी तयार झालेली आहे. अगदी कमी कलर वापरून आणि अगदी छोट्याशा जागेत काढता येणारी ही बॉर्डर रांगोळीसुद्धा म्हणू शकता किंवा तुम्ही देवघरासमोर, तुळशीसमोर कुठेही रांगोळी ही काढल्यावर छानच दिसेल. अगदी याच पद्धतीने तुम्ही सुद्धा कलर द्या, म्हणजे अजूनही छान दिसेल रांगोळी. तर इथे आपण पुढची रांगोळी काढूयात. तर इथे ही सुद्धा सुंदर अशी रांगोळी डिझाईन आहे, नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडेल. तर हे बघा, इथे मी दोन्ही साईडने असे गोलाकार डिझाईन काढून खालच्या साईडने एकाच ठिकाणी आपण जॉईंट केलेले आहेत दोन्ही रेषा आणि त्याखाली आपल्याला अशा लहान मोठ्या 3 लाईन द्यायच्या आहेत आणि त्याखाली आपण लाल आणि पिवळा असा डॉट्स देणार आहोत. जिथे डॉट्स दिला होता त्या डॉट्सच्या बरोबर आपल्याला वरती अशा 3 पाकळ्या काढायच्या आहेत. आणि साईडला सुद्धा आपण अशा 3 लाईन देऊन घेणार आहोत. वरती आपण एक डॉट देऊयात.
ही सुद्धा अगदी साधी सोपी सिंपल आपली इथे डिझाईन तयार झालेली आहे. नक्कीच तुम्हाला ही सुद्धा आवडली असेल. अगदी सिंपल रांगोळी आहे. तर इथे आपण पुढची डिझाईन काढूयात. तर इथे बघा आपण 3 ते 2 असे मध्यंतरचे डॉट्स देऊन घेतलेले आहेत आणि मधल्या ठिपक्यांपासून आपल्याला बाहेरच्या ठिपक्यांपर्यंत आपल्याला सेम या पद्धतीच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. आणि मध्ये डॉट देऊयात आणि एका पाकळीच्या मध्यंतरीपासून आपण दुसऱ्या पाकळीपर्यंत अशा 6 पाकळ्यांमध्ये आपल्याला एक पाकळी सोडून अल्टरनेट आपल्याला अशा 3 तुरे काढून घ्यायचे आहेत. 6 पाकळ्यांच्या मध्ये 3 तुरे काढायचे आहेत. त्याला क्लीनसुद्धा करून घेऊयात आपण. तर मैत्रिणींनो, अशाच रांगोळी पाहण्यासाठी किंवा तुम्हाला ह्या रांगोळी आवडत असतील किंवा माझ्या रांगोळी काढलेल्या तुम्हाला जर आवडत असतील आणि तुम्हालाही रांगोळी काढायला आवडत असतील, पाहायला आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि त्याचबरोबर हाईपसुद्धा करा. तर हे बघा, तर इथं आपण त्या तुऱ्यांवरती सुद्धा 3-3 लाईन दिलेल्या आहेत आणि त्यावरती आपण गुलाबी रांगोळीने मोठे मोठे डॉट्स दिलेले आहेत आणि ह्या पाकळ्यासुद्धा आपण हलक्याशा वरच्या साईडने भरून घेऊयात, हलक्याशा. तर ही बघा अगदी साधी सिंपल पण दिसायला अतिशय सुरेख अशी रांगोळी तयार होते. इथे आपण हिरवेसुद्धा रांगोळीने डॉट्स देऊया 3 पाकळ्यांवरती. तर काढायला खूप सोप्या रांगोळी आहेत आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर रांगोळी आहेत. तर नक्कीच तुम्हाला ह्या रांगोळी कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका मैत्रिणींनो. तुम्ही कमेंट्स केल्यामुळे मला आणखी उत्साह येतो आणि यापेक्षाही छान छान रांगोळी मला काढायला अजून माझं मन प्रेरित करतं. त्यासाठी तुम्ही तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते नक्कीच कळवा. तुम्हाला रांगोळी कशा वाटतात ते सुद्धा सांगा आणि कोणत्या रांगोळी पाहायला आवडतात हे सुद्धा सांगा. तर इथे बघा सेम आपण त्याच पद्धतीने 3 ते 2 असे डॉट्स मारून घेतलेले आहेत आणि त्या प्रत्येक डॉटपासून आपल्याला मधल्या डॉटपर्यंत अशा थोड्याशा तिरप्या लाईन ओढायच्या आहेत आणि त्याच्या साईडला जोडूनच आपल्याला अशा ह्या पाकळ्या तयार करायच्या आहेत. आणि जी पाकळी तयार केली त्या पाकळीच्या आपल्या पहिल्या लाईनला अशा हे जॉईंट करायच्या आहेत. अगदी सोपी रांगोळी आहे. दिसायला खूप सुंदर आणि क्यूट रांगोळी आहे. अगदी देवघरामध्ये तुळशीसमोर सुंदर रांगोळी दिसेली. आणि आपण ज्या गोल पाकळ्या काढल्या होत्या जोडून त्यामध्ये आपण अशा या लाईन देऊयात आणि सेम त्यावरतीच आपण लाल रांगोळीने एक लाईन ओढूयात आणि त्यावरती आपण पिवळ्या रांगोळीचा एक डॉट्स देऊयात. तर या पद्धतीने आपल्याला सगळ्या त्या गोल पाकळ्यांवरती लाईन द्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला पिवळ्या रांगोळीचे डॉट्स देऊयात. तर मैत्रिणींनो, अशाच रांगोळी रोज रोज पाहत राहा. रांगोळी नवनवीन तुम्ही पण शिकत राहा. तुमच्या दारामध्ये देवघरात नवनवीन रांगोळी तुम्हीसुद्धा ट्राय करा. तर भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत